आपण आता गोडी डाळ बनवणार आहे. गोडी डाळसाठी हे मसूरची डाळ आणि ही मुगाची डाळ भिजत घालून ठेवलेली आहे. आणि याच्यामध्ये आता जिरे, मोहरी, हळद, धणे पावडर, हे बटाटा, टमाटो और हे कढीपत्ता, जरासं आलं, कांदा, लसूण आणि मिरच्या आणि ही कोथिंबीर, हे सर्व आपण आता घेणार आहोत. आणि हा हिंग. आता आपण डाळ करायसाठी सुरुवात करू. हे जरा गरम होते. हे गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं मोहरी, थोडंसं जिरं. ही लहान मुलांसाठी खूप चांगली डाळ, आवडीनं खातात लहान मुलं डाळ. जरा गरम होऊन दे. नंतर याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये थोडं तेल घालणार आहोत. थोडंसं तेल घालायचं याच्यामध्ये. तेल घातल्यानंतर हे जरा हे व्हायला द्यायचं. चांगलं तटतट व्हायला पाहिजे. चांगलं तटतट व्हायला पाहिजे. ह्याच्यानंतर मग आपण हा थोडा ह्याच्यामध्ये लसूण घालणार आहे. लसूण घालायचं आणि ह्या थोड्याशा मिरच्या घालायच्या. मग थोडंसं कढीपत्ता घालायचा. एक थोडासा आल्याचा तुकडा घेतला. त्याच्यामध्ये आपण थोडासा कांदा घालूया. हा कांदा घालायचा जरा थोडासा. हा कांदा चांगला परतून घ्यायचा. चांगलं परतून घ्यायचं. हे चांगलं परतल्यानंतर याच्यामध्ये थोडं आम्ही बटाटा आपल्याला घाल पाहिजे तर घालायचं, नाही तर नाही घालायचं. तसं काय नाही. घालायला पाहिजे असं काय नाही. बटाटा चांगलं परतून घ्यायचं. हे परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टमाटर घालायचं आणि ही कोथिंबीर शेवटला घालायचं. नंतर भाजायचं. चांगलं परतून घ्यायचं. हे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा हळद घालायचं आपण. थोडीशी हळद घालू आणि थोडीशी धणे पावडर थोडी. आणि हा थोडा ह्याला हिंग घालायला लागतोय. हा हिंगाशिवाय ही डाळ चांगली लागत नाही. हा हिंग घालायचं. हिंगाशिवाय डाळ ही हिंगाशिवाय चांगली होत नाही ही डाळ. हिंग घातल्यानंतर आपण थोडंसं याला परतून घेऊया. आणि हे थोडंसं शिजत आलं ना, थोडंसं मीठ घालायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये मीठ थोडं जरा चांगलं लागतंय. थोडं मीठ घालायचं आणि चांगली चव येते. चांगली याला चव येते. झालंय आपलं. आणि ह्या डाळ बघा, ती मूग आणि मसूरची डाळ आहे. ह्याला कसलं बाधी करणार, म्हणजे याला काय पोटाला बाद होत नाही. तुरीची डाळ ना गॅस होते, त्यामुळे ही खूप चांगली डाळ आहे. आता ही डाळ झाली आपण. आपण याला जरासं हलवून घेऊया. आणि जरासं हलवायचं. आणि हलवून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया. थोडंसं पाणी जेवढी आपल्याला डाळ पाहिजे ना तेवढं पाणी घालायचं आपण.
छोटीशी वाटी ठेवायची आपण म्हणजे याला उतू येत नाही. ही अशी छोटीशी वाटी घालायची याच्यामध्ये. मग हे कुकरमध्ये शिट्टी झाली की नाही हे बाहेर येत नाही. थोडंसं याच्यामध्ये जरासं पाणी घालायचं. आणि आता आपण हे कुकर बंद करूया. या कुकरला शिट्टी यायला पाहिजे. शिट्टी असताना आपण थोडं हे कुकर आता आपण कुकरला आता थोडी शिट्टी असताना आपण थोडं आता आपण ही डाळ झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण ते हे घातलंय वाटी घातल्या ना ती वाटी आपण आता ही काढून घेणार याच्यामध्ये. वाटी आहे ना ही वाटी आहे ना आपण आता ही वाटी ही काढून घ्यायची. ही आपली डाळ खायसाठी तयार झाली. आणि त्यामध्ये आता थोडंसं आपण कोथिंबीर घालायची थोडी गव्हाची. आणि आता आपली डाळ खायसाठी तयार झाली. आता आपली डाळ खायसाठी तयार झालेली आहे. खायसाठी डाळ तयार आहे. बाय, सी यू. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. थँक यू फॉर वॉचिंग.